हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लग्नाला जायचं आहे मला संडेला, तर त्याची तयारी करत आहे। तर फेशियल मी घरच्या घरीच करणार आहे, पण काही गोष्टी पार्लरमध्ये कराव्याच लागतात, त्या म्हणजे हेअर कट आणि प्लकिंग। तर इथे बघा हेअर कट करत आहे मी। प्रत्येक वेळी मी लेअर कटच करते, पण आत्ता यू कट केलेला आहे। प्रत्येक वेळेस स्टेप विथ लेअर करत असते, तर आत्ता थोडं चेंज केलं, म्हटलं प्रत्येक वेळेस काय लेअरच करायचा। तर लग्न म्हटलं तर फेशियल, हेअर कट, प्लकिंग ह्या गोष्टी कराव्याच लागतात आणि छान पण वाटतं। आणि माझे हेअर थोडे डल झाले होते आणि खूप पातळ आहेत, तर म्हटलं चला हेअर कट करूयात। तर मी 5 ते 6 महिन्यातून एकदा हेअर कट करत असते आणि लेअर कट करते। त्यामुळे काय होतं, तो स्टेप बाय स्टेप होतो, त्यामुळे जे फाटे फुटलेले असतात ते निघून जातात आणि केस छान असे वाटतात आणि परत व्यवस्थित वाढतात। त्यामुळे मी प्रत्येक वेळी लेअर कट करते, पण ह्यावेळेस मी यू कट केला। तर मला हेअर कट करायचाच होता, तर म्हटलं चला आता मैत्रिणीचं लग्न पण आहे, तर हेअर कट पण होईल। तर माझे केस आता तुम्हाला काय माहीत कसे वाटतात, पण खूप पातळ आणि ड्राय झाले होते आणि असे मला विचित्रच वाटत होते। त्यामुळे म्हटलं हेअर कट पण करावा। तर आत्ता प्लकिंग करायला पण जाणार होती, त्यामुळं हेअर कट पण करून घेतला। तर इथे बघा तुम्हाला दाखवते कसे वाटतात केस। तर इथे पहा मस्त हेअर कट झालेला आहे। तर त्यानंतर प्लकिंग पण केलं आणि त्यानंतर घरी गेले, तर वॅक्स करायला घेतलं। वॅक्स हे घरीच करते मी, तर एवढं कुठे पार्लरमध्ये पैसे घालवायचं, त्यामुळे मी घरीच करते आणि एवढ्या सोप्या गोष्टी आपण करू शकतो। एक वॅक्सचा डब्बा आणला तर त्याच्यामध्ये 4-5 वेळा वॅक्स होतं। वॅक्सचा डब्बा हा 200-250 पासून स्टार्टिंग प्राईज असते, त्यामुळे आपण घेऊ शकतो आणि घरच्या घरी करू शकतो। तर एकदा हे ट्राय करून पहा। तर इथे बघा वॅक्स झाल्यानंतर मी कोकोनट ऑइल हाताला लावलं, म्हणजेच जास्त जळजळ आग होत नाही। त्यानंतर म्हणजे फेशियल हे पण मी पार्लरमध्ये करत नाही, घरच्या घरीच करत असते। तर इथे बघा पहिल्यांदा क्लिन्झिंग करून घेते। तर क्लिन्झिंगला आपण कच्चं दूध यूज करू शकतो, नाहीतर गुलाब जेल असेल तर त्याने पण क्लिन्झिंग करू शकतो। 5 मिनटं मसाज चांगली करून घ्यायची। त्यानंतर चेहरा वॉश करायचा आणि इथे बघा मी टोमॅटो घेतला आहे बारीक करून, तर त्याच्यामध्ये कॉफी आणि साखर घ्यायची। तर हे आपलं घरच्या घरी स्क्रब तयार झालं। क्लिन्झिंग नंतर स्क्रब करायचं, तर हे स्क्रब आपण 10 मिनटं आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करायचं हळूहळू। तर कॉफीमुळे चेहऱ्याला ग्लो येतो आणि साखरेमुळे चेहऱ्याला छान असं स्क्रबिंग होतं। तर हे असं चेहऱ्याच्या नाकाच्या साईडून, हनवटीच्या तिथून स्क्रबिंग करायचं, जिथे ब्लॅक हेड व्हाईट हेड्स असतात तिथून छान स्क्रबिंग। बघा इथे माझा झाला, चेहरा वॉश केला। त्यानंतर मी आता स्टीम घेते। तर स्टीम पण मी 5 ते 10 मिनटं अशी घेणार आहे। जर तुमच्याकडे स्टीमर मशीन नसेल तर गॅसवर पाणी गरम करा आणि मग त्या पाण्याने तुम्ही वाफ घेऊ शकता। तर इथे मी छान अशी 5 ते 10 मिनटं वाफ घेतली। तर आपण अशा प्रकारे घरच्या घरी पण फेशियल करू शकतो। तर एकदा नक्कीच ट्राय करून पहा, खूप छान ग्लो येतो। त्यानंतर आपले ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स, स्टीममुळे काय होतं, ब्लॅक हेड व्हाईट हेड पटकन निघून जातात। तर ती आपली सेफ्टी पिन असते, त्याने पण तुम्ही काढू शकता, इझिली पटकन निघता। आणि ऑनलाईन जरी तुम्ही मागवलं ब्लॅक हेड व्हाईट हेड काढण्यासाठी पिन, तरी ती स्वस्त मिळून जाते। तर पण मी इथे सेफ्टी पिननेच काढते। तर इथे बघा त्यानंतर परत चेहरा वॉश केला, छान असा ग्लो दिसत आहे। तर शेवटची स्टेप म्हणजे फेस पॅक। तर इथे बघा फेस पॅक मी कसा बनवलेला आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे कच्चं। तर हे मिक्स करून घ्यायचं आणि तो फेस पॅक चेहऱ्याला लावायचा, 15 मिनटं ठेवायचा आणि 15 मिनटानंतर तुम्ही मीडियम पाण्याने धुवू शकता, जास्त थंड पण नाही जास्त गरम पण नाही। तर हे आपण घरगुती उपाय करू शकतो फळभाज्यांचे। आणि चेहऱ्याची मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, स्किन टाईट राहते आणि ग्लोईंग पण राहते, त्यामुळे आपण हे घरी इझिली करू शकतो। तर वॉश झाल्यानंतर चेहरा मॉइश्चराईज लावायचं। मॉइश्चराईज कोणत्या पण तुम्ही कंपनीचं लावू शकता, तुमच्याकडे जे असेल ते। तर आता इथे मॉइश्चराईज लावून घेते। तर तुम्हाला बघा माझा चेहरा कसा वाटतोय, मला तरी इफेक्ट जाणवतोय, छान असा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर। तर तुम्हाला ह्या टिप्स मला सांगा कशा वाटल्या, आवडल्या असतील तर लाईक,
शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.